नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की कावेरीने आता एक तेल बनवलेलं आहे आणि ते तेल बाबांच्या पायाला लावून बाबांची मालिश करून द्यायची. बाबा लवकर बरे झाले पाहिजेत. जोपर्यंत बाबा स्वतःहून हे सत्य सांगत नाही तोपर्यंत आपण काहीही करू शकणार नाही. ही गोष्ट कावेरीच्या लक्षात आलेली आहे आणि त्यासाठी कावेरीने ते तेल बनवण्याचा निर्णय घेतलेला असतो आणि ते तेल बनवलेलं असतं. तर इकडे यमुना आणि त्याचबरोबर अमृता या दोघीजणी प्लॅन करतात की यश हा माला फसवतोय, तो कावेरीच्या बाजूने आहे, तर आपण यशला रंगेहात पकडायचं आणि माच्या समोर त्याचा चेहरा आणायचा. तो काय करतो हे सगळं कांड माच्या समोर आणायचं असं ठरलेलं असतं आणि त्यासाठी त्या दोघींनी प्लॅन केलेला असतो. आणि नेमकं यश आणि कावेरी स्टोर रूममध्ये असतात, एकमेकांच्या मिठीत असतात आणि त्याचवेळी यमुना माला घेऊन तिथं पोहोचलेली आहे आणि माबरोबर माच्या समोर तिने यश आणि कावेरीला तिथे आणलेलं आहे. तेव्हा मात्र यमुनाच्या ही गोष्ट लक्षात येत नाहीये की यमुनाने कितीही कांड केला आणि काहीही झालं तरीही यमुनाला माहिती नाहीये की यश आणि कावेरी तिचा डाव कशा पद्धतीने उधळून लावतील. तर हे सगळं आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर त्या केकमध्येच काहीतरी होतं म्हणून मला असं झालंय असं अमृता सांगत असते. पण अमृताने जे शब्द वापरलेले असतात ते शब्द काही चुकीचे नसतात हे मला सुद्धा माहिती आहे. आणि अमृता ते केक टेस्टिंगला देण्याचा विचार करत असते तेव्हा कावेरीने त्या केकवरती अमृताला पाडलेलं आहे आणि तिचं तोंड चांगलंच त्या केकमध्ये भरवून काढलेलं असतं. हे सगळं आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इकडे अमृता म्हणत असते की ही जी मा आहे ना, तुम्ही हिला डोक्यावर चढून बसलाय, तिच्या आजूबाजूला फिरत असता, बोलत असता, हिच्यामुळे हे सगळं झालेलं आहे. हिच्यामुळं माझी ताई आम्हाला सोडून गेलेली आहे. आमच्या आयुष्यातला आनंद हिने घालवलेला आहे. आमच्या दोघींच्या आयुष्याचं वाटोळं हिने केलेलं आहे असं म्हणत अमृता वाटेल ते आरोप करत असते आणि मा मात्र तिच्याकडे पाहत असते. कारण माला काही ऑप्शनच नसतो. अमृताने सरळ सरळ आरोप करायला सुरुवात केलेली असते. हिच्यामुळं झालेलं आहे, ही जबाबदार आहे या सगळ्या गोष्टींना असं अमृता सांगत असते. तेव्हा मात्र इकडे आता बोलत असते आणि तेव्हा अमृता जाऊन माचा गळा पकडते आणि म्हणत असते की ही जबाबदार आहे. हे सगळं अमृता नशेत बोलत असली तरीही ते खरं बोलत आहे हे मात्र सगळ्यांनाच माहिती असतं. कारण अमृताच्या मनात राग आहे. तेव्हा यश म्हणतो, म्हणजे तू तुझ्या बहिणीच्या खुणाचा बदला घेण्यासाठी इथं आली आहे? तेव्हा ती सांगते की हो, माझ्या बहिणीच्या आयुष्याचं वाटोळं तुम्ही केलेलं आहे आणि मी त्यासाठीच इथं आलेली आहे असं अमृता स्वतःच्या तोंडाने सांगत असते. तेव्हा मात्र सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो. तेव्हा उदय म्हणतो, काय बोलतेस तू माशी या भाषेत? मग पौर्णिमा तिथे येते. अगं अमृता, तुला कळतंय का? तू काय बोलतेस? वहिनींशी बोलतेय तू, तुला कळत नाही आहे का तू काय करतेस ते? असं म्हणत ओरडायला सुरुवात करते. तरीसुद्धा अमृताचं तोंड काही बंद झालेलं नसतं. तिचं ओरडणं, तिचं बोलणं हे सुरूच असतं. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की यश मात्र पाहत असतो. काहीही झालं तरीही अमृता ज्या पद्धतीने मासोबत बोलत आहे ते मात्र खूपच भयानक असं चाललेलं असतं. तेव्हा अमृताला यश समजवण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणतो की काय चाललंय तुझं नक्की? तुला कळतंय का तू काय बोलतेस, काय वागतेय, तुझ्यामुळं काय परिणाम होत आहे, तुझ्या लक्षात येते का? असं हे बोलणं चाललेलं असतं. पण अमृता म्हणत असते की तू फसवलंस आम्हाला. माझ्या बहिणीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवलंस आणि त्यानंतर तिला लग्नाला नकार दिला म्हणून माझ्या ताईने आत्महत्या केलेली आहे असं अमृता बोलत असते. तेव्हा मात्र अमृताचं हे जे काही वागणं चाललेलं असतं त्याच्यामुळं या सगळ्या गोष्टी घडत असतात. अमृताला वाटत असतं की तिनं हे सगळं केलंय त्याच्यामुळं सगळ्यांच्या समोर ती अशा पद्धतीने एक्सपोज झालेली असते. परंतु यश आणि कावेरीने जो प्लॅन केलेला असतो त्या प्लॅननुसार या सगळ्या गोष्टी घडत असतात. यश आणि कावेरीचा प्लॅनच एवढा जबरदस्त असतो की त्याच्यामध्ये अमृता सगळं सत्य भर 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 सांगून रिकामी होत असते. त्याचबरोबर अचानक अमृता तिथे सोफ्यावरती जाऊन पडते. सगळ्यांना प्रश्न पडलेला असतो की काय झालंय नक्की? हे अमृता असं काय करते? हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र सगळेजण तिथं असतात, पाहत असतात आणि अमृताला काय होतंय या गोष्टींचा विचारसुद्धा चालू झालेला असतो. त्याचबरोबर अमृता मात्र तिथे सोप्यावरती पडलेली असते. मा म्हणत असते, काय झालं? ही काय बोलते नक्की? हिच्या डोक्यात काय सुरू आहे? नक्की काय चाललं हिचं? त्यावेळेस सगळेजण तिथं आहेत, सगळ्यांच्या समोर ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात. तेव्हा मात्र इकडे माला सगळेजण विचारत असतात. तेव्हा अमृता जागी होते
आणि तिच्या लक्षात येतं की ती काय बोलायला लागलेली आहे. असं म्हणत अमृता आता रूमकडे धावत जाते. मग यशसुद्धा अमृताच्या मागे धावत जातो. यशच्या डोक्यात वेगळंच प्लॅनिंग सुरू असतं आणि म्हणूनच यशची ही सगळी धावाधाव चाललेली असते. मात्र विचार करत असते की काय झालंय, ही मुलगी अशी का बोलतीये, नक्की प्रॉब्लेम काय आहे, म्हणजे हिचं असं काय बिघडलंय माझ्यामुळं, हा विचार माझ्या डोक्यात सुरू झालेला असतो. आणि तेव्हा मात्र इकडे या सगळ्या गोष्टी घडत असतात. यश धावत आलेला असतो. यश म्हणत असतो की नाही, काही झालं तरीही आज या अमृताचा खरा चेहरा मी सगळ्यांच्या समोर आणणार आहे, असं यशच्या डोक्यात सुरू आहे. आणि यश आणि कावेरीचा तो प्लॅन ठरलेला असतो आणि त्याच पद्धतीने गोष्टी घडत असतात. आणि तेव्हा मात्र इकडे कावेरी लगेच यशला फोन करते आणि म्हणते की यश, लक्षात येते का तुमच्या, ती रूममध्ये गेलेली आहे, म्हणून काय झालं, तुम्ही जा पटकन तिच्या मागे आणि तिच्याकडून ते सत्य जे आहे ते काढून घ्या आणि ते मोबाईलमध्ये रेकॉर्ड करा. तेव्हा यश म्हणत असतो की हो, नक्की त्याच पद्धतीने आपण प्लॅन करूया, असं त्यांचं बोलणं चाललेलं असतं. आणि यश तिला बोलत असतो तेव्हा तो म्हणत असतो की तुम्ही मुली ना खरंच. तेव्हा कावेरी म्हणते, म्हणजे नक्की काय म्हणायचंय तुम्हाला, कोणत्या मुलींबद्दल बोलायचंय, काय आहे डोक्यात चालू, असं सगळं कावेरी बोलत असते. तेव्हा मात्र यश म्हणत असतो की नाही, काहीही झालं तरीही या गोष्टी ज्या काय आहेत ना त्या अशाच असतात. तेव्हा कावेरी आणि त्यांचं बोलणं चाललेलं असतं. कावेरी आणि यश दोघंही बोलत असतात. कावेरी म्हणत असते की आता मला कळलेलं आहे की काय झालेलं आहे आणि तुम्ही किती मुलींशी बोलत होता. आणि नेमकं हे बोलणं चालू आहे त्याच वेळेस तिथं पोहोचलेली असते ती म्हणजे यमुना तिथं आलेली असते. आणि यमुना म्हणत असते, तू कोणाशी बोलत होता. तेव्हा यश म्हणतो की मी सनीबरोबर बोलत होतो, सनीसोबत बोलत होतो असं सांगितल्यामुळं यशने सांगितलं होती, म्हणते बघू मोबाईल. तेव्हा यशचा मोबाईल लॉक असतो. ती म्हणते की दे मला मोबाईल. तेव्हा तो म्हणतो की म्हणजे काय. तेव्हा ती म्हणते अनलॉक कर आणि नंबर डिलीट नाही करायचा, मला कॉल करायचा आणि मलाही सनीशी बोलायचं आहे. आणि मग यमुना मागच लागलेली असते. यश म्हणतो तुझा माझ्यावर एवढा पण विश्वास नाही आहे. तर ही मूर्ख यमुना त्याला लगेच सांगते की नाही, अजिबात नाही आहे माझा तुझ्यावरती विश्वास, मला माहिती आहे की तू खोटं बोलत आहे, असं तिचं बोलणं वागणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र यश हे सगळं जे काय बोलत असतो त्यामुळं या सगळ्या गोष्टी समोर येत असतात. हे जरी खरं असलं तरीही यमुना मात्र चांगलीच पेटून उठलेली असते. ती म्हणत असते की मला माहिती आहे हे सगळं काय झालेलं आहे, या सगळ्या गोष्टी कशामुळे झालेल्या आहेत हे मला चांगलंच माहिती आहे, असं त्यांचं बोलणं चाललेलं आहे. तेव्हा मात्र आता अमृता तोपर्यंत धाडकन दरवाजा उघडते. आता अमृताने दरवाजा तर उघडलेला आहे आणि त्याचबरोबर अमृताने दरवाजा उघडल्यामुळं आता सगळ्यांच्या समोर आता तिथे सत्य येणार असतं. तेव्हा यश लगेचच यमुनाच्या हातून मोबाईल हिसकावून घेतो आणि म्हणतो की थांब जरा, मला जायचं आहे अमृताबरोबर, मला बोलायचं आहे. आणि जाऊन पटकन दरवाजा बंद करतो, का तर यमुना आतमध्ये येऊ नये, त्याला अमृताशी एकटीशी बोलायचं आहे असं त्याने सांगितलेलं असतं. आणि अमृताच्या रूममध्ये तो जातो, दरवाजा बंद करतो आणि अमृताला म्हणत असतो की बोल ना, काय झालंय अमृता, बोल, का बोलतेस तू असं, मावर का आरोप करते, तू कशासाठी आली आहे, मला सांग, तू मला माझ्याशी लग्न का करायचं आहे, हे तिचं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा ती म्हणत असते की ती कावेरी, ती ना प्रत्येक वेळेस सगळ्या ह्याच्यातून वाचते, तिला सगळं मिळतं पण मला नाही मिळत ह्या गोष्टी, असं तिचं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र अमृता हे सगळं जेव्हा सांगत असते तेव्हा मात्र यश म्हणत असतो की सांग मला, काय झालं होतं त्या दिवशी, बाबांना कोणी मारलंय. तेव्हा ती म्हणत असते कावेरीने. तेव्हा यश म्हणतो की मला माहिती आहे तू खोटं बोलतेस, खरं सांग मला, खरं कुणी मारले बाबांना. तेव्हा ती म्हणत असते तुला काय म्हणायचंय. आणि ह्या पद्धतीनं ती बोलत असते. तिचं वागणं बोलणं वेगळंच चाललेलं असतं. यश तिच्याकडून सत्य काढून घेण्यासाठी प्रयत्न करत असतो पण अमृता मात्र काहीच बोलत नाही. यश जेव्हा तिला विचारतो सांग ना कुणी मारले बाबांना, तेव्हा ती म्हणत असते मी मी मारलं. आणि पुन्हा ती शांत होते. यश मात्र तिच्याकडे पाहत असतो. हा जो प्लॅन असतो तो त्यांचा जवळजवळ फेल गेलेला असतो, कारण कावेरीने प्लॅन केल्याप्रमाणे गोष्टी घडलेल्याच नसतात, ते सत्य मिळालेलंच नसतं, समजलेलंच नसतं नक्की काय झालेलं आहे. कारण यांनी दोघांनी खूप छान असा प्लॅन केला होता पण त्याचा काहीच उपयोग होताना दिसत नसतो. तेव्हा मात्र इकडे गोष्टी अशा पद्धतीने चाललेल्या असतात. आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला पाहायला मिळतं की यमुना, सगळेजण असतात. तेव्हा यमुना म्हणत असते की खूप बरं वाटलं,
आज तू ना इथे सगळ्यांच्या सोबत नाश्त्यासाठी आलीस. खरंच बरं वाटलेलं आहे तू आलेली आहेस त्यामुळं, असं ती सांगत असते. तेव्हा मात्र मा शांतच असते. मग तिथे विद्या येते आणि म्हणते की मी थालीपीठ केले मा, बघा ना टेस्ट करून बघा, खरंच छान झालेलं असेल, तुम्हाला आवडेल असंच केलं मी. तेव्हा ती म्हणत असते की मा मला माफ करा ना, माझ्याकडून चूक झाली मला माहिती आहे, पण मला माफ करा ना, असं तिचं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र इकडे मा शांतच असते. कावेरी तिथेच बाजूला बसून मोबाईल बघत असते आणि सफरचंद खात असते. यमुनाचं मात्र टोमणे देणं काही कमी झालेलं नसतं. ती म्हणत असते की बघितलं ना, काही लोकांना ना सवयच असते, त्यांच्या नशिबातच नसतं सगळ्यांसोबत एकत्र खाणं बुटणं बसणं, त्यांना ते शक्यच नसतं, असं हे बोलणं चाललेलं असतं. त्याच वेळी या दोघींचं हे बोलणं चालू आहे आणि मा मात्र तिथं असते. मा म्हणत असते की बास झालं. तेवढ्यात कावेरी उठते आणि म्हणते काय, तुम्ही माझ्याबद्दल बोलत होतात का, पण मला फरकच नाही पडत तुमच्या बोलण्याने आणि वागण्याने, असं कावेरी स्पष्टपणे तिथं सांगते. तेव्हा मात्र हे सगळेजण असतात, सगळेजण पाहत असतात आणि तेवढ्यात यश आणि अमृता तिथे येते. अमृता आल्यानंतर यश म्हणतो काय का अमृता, तुला बरं वाटतंय का, तू काय बोलत होतीस काल, थांब तुला दाखवतो, व्हिडिओज दाखवतो, असं म्हणत यश तिला व्हिडिओ दाखवत असतो. तुला माहिती आहे का, तू वाटेल ते आरोप करत होतीस. तेव्हा मात्र अमृताला आठवतं नक्की काय झालेलं असतं. मा मात्र शांतच असते. मला माहिती असतं की अमृताने काही गोंधळ घातलेला आहे, ती वाटेल ते बोललेली आहे. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र यश तो व्हिडिओ जो आहे तो व्हिडिओ दाखवतो. तेव्हा इकडे अमृता म्हणत असते की म्हणजे मला माहिती आहे मी काल काय बोललेली होती, मला सगळं आठवतंय, असं ती सांगू लागते. आणि बरोबर तिला आठवत असतं, यशने तिला विचारलेलं असतं की सांग ना बाबांना कुणी मारलंय, बाबांना कुणी मारलंय. हा प्रसंग जेव्हा यश तिला विचारत असतो नेमकं त्यावेळेस तिला जाणवलेलं असतं की आपल्याकडून सत्य काढून घेण्यासाठी हा सगळा यशचा प्लॅन आहे. ही गोष्ट तिच्या लक्षात आलेली असते आणि नेमकं त्यामुळंच तिनं काहीही बोललेली नसते. म्हणजे तिची नशा उतरलेली असते. तिला जाणवत असतं की यश आपल्याकडून काहीतरी जाणून घेण्यासाठी हे सगळं करतोय, आपण काहीतरी वेगळं बरळतोय, ही गोष्ट तिच्या लक्षात आलेली असते आणि म्हणूनच तिनं ऐनवेळी काहीही बोललेली नसते. आणि तसं यशला सुद्धा ती सांगते. ती म्हणते की मला माहिती आहे मी काही केलेलं नाही आहे, मला आठवते सगळं. आता यमुना तिची साथ द्यायला तयारच असते. यमुना म्हणते की अमृता मला तुला एक गोष्ट विचारायची आहे, काल असं काय झालेलं सांग बरं, म्हणजे तू पण केक खाल्ला, आम्ही पण खाल्ला होता, पण तू केक खाल्ल्यावर तुलाच का असं झालं. हे सगळं बोलणं चालू असतं. तेव्हा मात्र मा तिथं असतात आणि मा म्हणत असतात की मला कळलं पाहिजे, पण अमृता मला खरंच सांग तू जे काय बोलत होतीस ते खरं आहे ना काल, असं मा विचारत असतात. तेव्हा मात्र अमृता म्हणत असते की अगं मावशी असं काय म्हणतेस तू, असं काही नाही आहे, माझ्या मनात असं काही नाही आहे, असं ती सांगायला सुरुवात करते. तेव्हा मात्र अमृता जे बोललेली असते तेच खरं असतं. यमुना जाते आणि आतमधला जो केक आहे तो घेते आणि केक घेऊन बाहेर येते. केक घेऊन बाहेर आल्यानंतर सगळ्यांना तिने सांगू लागते की बघा हा जो केक आहे ना, हा केक काल यश तू ऑर्डर केलेला होता आणि तुला माहिती आहे का काल काय झालेलं होतं, या केकचा जो वरचा भाग आहे म्हणजे वरच्या साईडला जी गाडी होती तो भाग आहे, तो भाग अमृताने खाल्ला होता आणि अमृताला काल ना यश तू केक भरवला होता आणि त्याचबरोबर तू केक भरवल्यानंतर तुला जो तो केक दिला गेलेला होता तो विद्यानं दिला होता. या सगळ्या गोष्टी ती बोलत असते. म्हणजे या केकचाच काहीतरी इश्यू आहे आणि म्हणूनच अमृता अशी वागलेली आहे. पण यश म्हणत असतो जे काय वागलेली आहे ते योग्य आहे का, केकचा विषय असण्याचा प्रश्नच येत नाही. केक मी ऑर्डर केलेला होता स्पेशली आणि पार्थसाठी ऑर्डर केलेला होता आणि बाकी कोणाला काहीच नाही झालेलं. तेव्हा मात्र यमुना सांगायला सुरुवात करते पण या केकचा वरचा भाग तिनं खाल्लेला होता, असं बोलणं चाललेलं असतं. त्याच वेळी अमृता आता म्हणत असते की हो बरोबर आहे आणि ती चाललेली असते केककडे. कावेरी तिच्या पायात पाय घालते आणि त्या अमृताला तोंडावर पाडते. अमृता तोंडावर पडते. सगळेजण तिथं असतात आणि काय हे मा मात्र आता कावेरीला काहीच बोलत नाहीत, कारण माला एक गोष्ट जाणवलेली आहे, जर आपण काही बोललो तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो असं म्हणत सांगितलेलं असतं. जर असं काही झालं तर गोंधळ होऊ शकतो, या गोष्टी ठरलेल्या असतात आणि म्हणूनच या सगळ्या गोष्टी घडत आहेत. म्हणूनच मा शांत राहत असते, कारण माला जाणवत आहे जर हे सगळं समोर आलं तर काय करायचं.
म्हणूनच मा आता शांतपणे राहत असते, कावेरीला काहीच बोलत नाही. जर कावेरीला काही बोललो तर सगळं अंगलट येणार, म्हणून ती शांत राहते. का तर काही झालं तरीही बाबांना तिनं मारलेलं आहे आणि कोर्टामध्ये ही केस स्ट्रॉंगपणे उभी राहणं गरजेचं आहे. इकडे आता कावेरी रूममध्ये आलेली असते. कावेरीने स्वतःच्या तोंडाने मान्य पण केलेलं असतं की हो, मी पाडलं पायात पाय घालून, कारण ती यशच्या जवळ जाते, ती माझ्या नवऱ्याच्या जवळ जाते, माझ्या नवऱ्याच्या जवळ नाही जायचं म्हणून मी तिला पाडलेलं आहे, असं बोलणं कावेरीचं चाललेलं असतं. इकडे कावेरी, यश, त्याचबरोबर अमृता कावेरी, यश आणि विद्या बोलत असतात. आपला हाही डाव फेल झालेला आहे. अमृताने सत्य सांगितलेलंच नाही आहे. कावेरी म्हणते की जोपर्यंत बाबा बरे होऊन सत्य सर्वांच्या समोर आणत नाहीत तोपर्यंत आपण काहीही करू शकणार नाही. तेव्हा कावेरीच्या हातामध्ये एक छोटीशी बॉटल असते. मग विद्या तिला विचारते की काय आहे तुमच्या हातामध्ये? तेव्हा कावेरी सांगते की हे तेल आहे. यश, हे तेल तुम्ही बाबांना लावून त्यांची मालिश करून द्या, नक्की बाबांना बरं वाटेल. आपल्याला असेच उपाय आता करावे लागणार आहेत, असं बोलणं त्यांचं चाललेलं असतं. तेव्हा यश म्हणतो की कसं आहे, हे तेल तुम्ही बनवले कावेरी, त्यामुळं हे तेल जे आहे ते तुम्ही बाबांना लावून द्यायचं आहे, तुम्ही करायचं आहे. तेव्हा यशला कावेरी म्हणू लागते, हे कसं शक्य आहे, कारण बाबांच्या रूममध्ये जायला तर मला परवानगी नाही आहे. तेव्हा विद्या म्हणते की उद्या तुम्हाला बाबांच्या रूममध्ये कसं जाता येईल हे सगळं मी मॅनेज करते, असं विद्या सांगू लागते. आणि मग उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की कावेरी बाबांच्या रूममध्ये पोहोचलेली आहे आणि ती तिथे बाबांना बोलत असते, बाबांना विचारत असते की नक्की काय झालेलं होतं. आणि कावेरी एवढंही म्हणत असते की मला माहिती आहे, जे काय घडलेलं होतं ते खूप भयानक होतं, तुम्हाला सगळं सत्य माहिती होतं आणि म्हणूनच अमृताने तुम्हाला अशा पद्धतीने मारलेलं आहे. पण आपल्याला काही करून अमृताचा हा जो खरा चेहरा आहे, जो मुखवट आहे, तो आपल्याला फाडायचा आहे. आपल्याला काही करून समजलं पाहिजे की या सगळ्यामागं काय होतं. तर आणखी पाहायला मिळतं ते म्हणजेच की या यमुनाचं डोकं जरा जास्तच चालत असतं. यमुना मात्र म्हणत असते की आपण ना त्या यश आणि कावेरीला एकत्र पकडूया आणि माला दाखवूया. मा समोर याचा खरा चेहरा आला पाहिजे, तो कावेरीच्या बाजूने. नेमकं यश आणि कावेरी स्टोर रूममध्ये असतात, एकमेकांच्या मिठीत असतात आणि यमुना आणि अमृता दोघेही माला घेऊन स्टोर रूमकडे येतात आणि धाडकन दरवाजा उघडला जातो. आता यश आणि कावेरी दोघंही एकमेकांच्या मिठीत आहेत, त्यामुळं माच्या बाबतीत एक वेगळाच आता गैरसमज सुरू झालेला असतो. माला असं वाटत असतं की जे काही घडत आहे हे सगळं या मुलीमुळंच घडत आहे, असं माच्या डोक्यात सुरू झालेलं आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.